नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉगमध्ये. तर आज आहे 8 जुलै आणि आज पण भरपूर पाऊस आहे. स्कूलमधून तर काही मेसेज नाही आला की म्हणजे शाळेला सुट्टी आहे असा. म्हणून मी राजवीरला रेडी केला. आम्ही दोघंही लेट उठलेलो आज आणि रेडी करून मी त्याला सोडलं स्कूलमध्ये आणि इतका जोरात पाऊस सुरू झाला आहे ढगफुटीसारखा की काही सुचत नाही आहे. येताना तर मी पूर्णच भिजले, म्हणून मी निर्णय घेतला की मी घरी न जाता मी मम्मीच्या घरी येईल. माझं मम्मीचं घर जवळच आहे माझ्या घरापासून, त्यामुळे मग मी डिरेक्टली मम्मीकडेच आली. आता आले, कपडे चेंज केले आणि आता बसले, विचार करते. तर माझ्या डोक्यात विचार येत आहेत की ढग कडाडत आहेत तर राजवीर घाबरणार तर नाही आणि खूप जास्त ओव्हर थिंकिंग होती आहे. पण मी विचार केला आहे की माइंडला थोडं स्टेबल करण्याचा, कारण की ऑफकोर्स टीचर्स आहेत, त्यांना पण सगळ्या मुलांची काळजी असते आणि स्कूलची पण जबाबदारी आहेच लहान मुलांना सांभाळण्याची. तर मी थोडा विचार केला की ओव्हरथिंक नाही करायचं आहे. पण माझे बरेचसे प्लॅन होते जे मला आज करता नाही आलेत. मला हॉस्पिटलला जायचं होतं, पनवेलचं जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल आहे, तिथे जायचं होतं माझ्या नंदेसाठी. मला एक तिथे चौकशी करायची आहे थोडी, ते मी तुम्हाला नंतर सांगेल कशासाठी. पण ते काम माझं रखडलं आहे आता. आणि राजवीरचा बड्डे आहे नेक्स्ट वीकमध्ये. माझ्याकडे फक्त आठवडा आहे सगळं प्लॅनिंग करायला. इतर वर्षी म्हणजे याआधी मी त्याच्या बड्डेचं प्लॅनिंग 1 महिना आधीपासूनच सुरू करते. पण यावर्षी मला असं वाटलं की आता घरीच बड्डे करायचा आहे, तर मग काय करायची गरज नाही आहे आणि खूपच डिले झालं. तर माझ्याकडे फक्त 1 आठवडा आहे. जे डेकोरेशन आहे, ओके, म्हणजे जरी घरी बड्डे करायचा असला तरी डेकोरेशन तर पाहिजेच. थोडं थीम मी फॉलो करण्याचा विचार करते. जसं फर्स्ट बड्डेला त्याची थीम होती बॉस बेबीची, सेकंड बड्डेला कार्सची थीम होती, थर्ड बड्डेला स्पायडरमॅनची थीम होती आणि फोर्थ बड्डेला आता त्याचं जे रिसेंट फेवरेट आहे ते आहे स्पायडी अँड हिज अमेझिंग फ्रेंड्स आणि सॉनिक. ओके, तर त्याला विचारलं तुला काय पाहिजे, तुला कसे चित्र बघायला आवडतील. तर तो बोलला मम्मा स्पायडी अँड अमेझिंग फ्रेंड्स. म्हटलं ठीक आहे, आपण स्पायडीचं करूया. पण मला ऑनलाईन एकाही साईटवर स्पायडी अँड अमेझिंग फ्रेंड्सचे कटआउट्स किंवा थीम डेकोरेशन असं काहीच भेटत नाही आहे. तर मला थोडं DIY करावं लागेल. थोडं सामान मी घेण्याचा विचार करत होते आज. थोडं प्रिंटआउट्स काढेल, काहीतरी करेल, पण पावसाने काहीच शक्य होत नाही आहे. तर बघूयात कसं काय होतं आहे. आणि आज काय बनवण्याचा पण प्लॅन नाही आहे माझा, कारण की थोडा कंटाळा आला आहे, थोडी झोप येते सारखी, पण झोपू शकत नाही. तर बघूयात कसं होतं आहे.